नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. नवाब मलिकांनी काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांनी सत्ताधारी बाकांवर बैठक घेतली आणि मलिकांच्या आगमनानंतर विरोधकांनी भाजपवर जुन्या टीकेची टोकं जोडून नवे बाण सोडायला सुरुवात केली आणि त्यानंतर भाजपने मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या अजित पवारांना जाहीर पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विरोधकांनी त्यांना पुन्हा लक्ष केलं. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेलांना यामध्ये खेचलंय. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊदचा निकटवर्ती असलेला इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याच्यासोबत जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. मग पटेल चालतात तर मलिक का नको असा थेट प्रश्न विरोधकांनी केलेला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न आजच्या चर्चेत करतोय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रमोद चुंचुवार आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला अवधूत वाघ यांच्याकडे जाईन. अवधूत वाघजी, नेमकी याबाबत काय भूमिका आहे? प्रफुल्ल पटेल चालतात, नवाब मलिक का नाही? सर्वप्रथम लक्षात घ्या की हा जो प्रश्न महाराष्ट्राच्या नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेला आहे तो नवाब मलिक यांच्यापुरता मर्यादित आहे. नवाब मलिक यांचे थेट संबंध आणि त्यांनी जे काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, व्यवहार केलेला आहे, तो दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांशी केलेला आहे, कुर्ल्यामधल्या एका प्रॉपर्टीचा. आणि NIAच्या मध्ये हा त्यांचा खटला प्रलंबित आहे आणि याच्यामध्ये त्यांना हेल्थच्या कारणावरनं बेल मिळालेला आहे. आता सर्वात माझा पहिला प्रश्न असा आहे की जो माणूस प्रकृतीने अत्यवस्थ आहे, आजारी आहे, कधी म्हणतो मी डायलिसिसवर आहे, कधी म्हणतात मी काय आहे, असा माणूस बेल मिळाल्याच क्षणी नागपूरमध्ये ठणठणीत होऊन बाहेर येतो. खरं म्हणजे कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्याला परत आत टाकलं पाहिजे. यांची प्रकृती तर ठणठणीत आहे. तर असे ठणठणीत प्रकृतीवाले बेलवर आलेली जी लोक असतील त्या सर्वांना पुन्हा आता जेलमध्ये टाकण्याची गरज आहे. प्रकृती ठणठणीत त्यांची असेल नसेल ही पुढची गोष्ट. मात्र त्यांनी चित्र स्पष्ट केलेलं आहे की आपण कुठे असणार, आपण अजित पवारांसोबत असणार हे त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे आणि भाजपने याबाबत उघड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यासाठी कारण जे दिलेलं आहे त्याच कारणावरून आता प्रश्न विचारलाय की पटेलांवर पण तशाच पद्धतीचे आरोप आहेत, ते चालतात, मग नवाब मलिक का नको? उद्या सकाळी मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर करू शकता. आरोपाला काही किंमत नाही. प्रफुल्ल पटेलांवर जे आरोप आहेत ते आरोप अजून कोर्टामध्ये गेलेले पण नाहीये. त्याच्यामध्ये रिटर्न स्वरूपामध्ये किंवा फौजदारी स्वरूपामध्ये कुठच्याही प्रकारचा खटला दाखल झालेला नाहीये. परंतु नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये ते सत्य नाहीये. नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये तो खटला दाखल झालेला आहे, कागदपत्र कोर्टामध्ये सादर झालेले आहेत आणि कोर्टाने त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये हे जर झालं असतं तर प्रफुल्ल पटेलांना सुद्धा आम्ही तोच न्याय दिला असता जो आम्ही नवाब मलिकना देतो. प्रफुल्ल पटेल आणखी नवाब मलिक हा वैयक्तिक प्रश्न नसून या देशाच्या विरोधामध्ये जी लोक आहेत त्यांच्याबरोबर संगनमत करून आपलं उखळ पांढरं करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. सत्ता येते जाते, हे देवेंद्रजी जसं म्हणाले, सत्ता येते जाते, राष्ट्र सर्वोपरी, म्हणून या राष्ट्राच्या प्रवृत्ती आणि प्रकृतींच्या विरोधात आम्ही. ठीक आहे अवधूत वाघजी, मुद्दा लक्षात आला. सुनील प्रभू आहेत आपल्यासोबत. सुनील प्रभूजी, आज आरोप सुद्धा केलेले आहेत, संजय राऊतांनी आरोप केले, दानवेंनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. ठाकरे गट या सगळ्याकडे कसा बघतो? तुमची काय भूमिका यावर? असं आहे की अवधूत वाघ जे बोलतायत ना, भारतीय जनता पक्षाची जी काय पद्धत आहे, खोटं बोल पण रेटून बोल, त्यातलं सगळं वक्तव्य ते करतायत. आणि कालचं पत्र जे आहे देवेंद्रजींचं, ते ती अतिशय देशभक्तीपर असं पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रभक्ती आपल्या पत्रातून दाखवली, पण जी राष्ट्रभक्ती त्यांनी दाखवली ती केव्हा दाखवली की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये जेव्हा त्यांचा पर्दाफाश केला आणि नवाब मलिक यांच्याबद्दल त्यांनी विचारलं की सत्ता पक्षात कसे काय गेले, त्यावेळेला देवेंद्रजींना शानपण सुचलं आणि महाराष्ट्र जनतेला आता आपण काय तोंड द्यायचं, याच नवाब मलिकवरती देशद्रोहीचा आरोप केला. त्यांना त्या ठिकाणी अनेक अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि मग आज तेच जर सत्ता पक्षात बसले तर आपली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चितू होईल. आणि म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी देवेंद्रजीने पत्र लिहिलं. आता पत्र लिहिण्याची गरज काय? अजितदादा आणि देवेंद्र बाजूच्या बेंचवरती बसतात
विधानसभेमध्ये सांगूही शकले असते. बर. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला आपण किती महान आहोत, आम्ही किती देशभक्त आहोत हे सांगितलं. परंतु एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला अजितदादांनी आपला सहकाऱ्यांचा पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला जेव्हा दिला, त्यावेळेला ॲफिडेविट नंबर 42 मध्ये ॲफिडेविट कोणाचं आहे ते काढून बघा ना. ते ॲफिडेविट आहे नवाब मलिक यांचं. आणि तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं की नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत, त्यांचे ॲफिडेविट चालणार नाहीत, त्यांचा पाठिंबा चालणार नाही. अगदी खोटं बोलतात. खोटं बोल पण रेटून बोल, त्यांची ही वृत्ती आहे. बर, शरद पवार गटाचे मेहबूब शेख आहेत आपल्यासोबत. मेहबूब शेखजी, तुम्ही ज्यावेळेला सत्तेत होतात, राष्ट्रवादी सगळी एकत्र होती, त्यावेळेला भाजपने कशा पद्धतीने टीका केलेली आहे तुम्ही बघितलं. आत्ताचं जे भाजपचं धोरण आहे, भाजपची भूमिका आहे, त्याबाबत तुमचा काय स्टँड? मुळात भाजपाची भूमिका त्यांच्या सोयीप्रमाणे बदलते आणि भारतीय जनता पार्टीकडं एक वॉशिंग मशीन आहे. त्या वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचारी माणूस त्यांच्या दृष्टीने जो भ्रष्टाचारी तो घातला की तो एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. आताच प्रभू साहेबांनी नवाब मलिक साहेबांचं उदाहरण दिलं. आता प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत इक्बाल मिर्चीची बायकोकडनं झारा इक्बाल मिर्चीकडनं प्रफुल्ल पटेलांनी जागा घेतली आणि तिथं सीजे हाऊस बांधलं. हा आरोप केला. देशाच्या गृहमंत्र्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की इक्बाल मिर्ची कोण आहे, तर विकिपीडियावर जर इक्बाल मिर्चीचं नाव टाकलं तर तो दाऊद इब्राहिमचा राईट हँड असं विकिपीडियावर येतं. हे मी सांगत नाही, तुम्ही आता गुगलवर सर्च करून बघा. तर त्या इक्बाल मिर्चीचा आरोप असलेला ह्यांनी आरोप केलेला. आता प्रफुल्ल पटेल त्यांना चालतायत. छगन भुजबळ ज्यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला, 2.5 वर्ष ते जेलमध्ये होते, ते छगन भुजबळ आता सुटून बाहेर आलेत. ते जामिनावर आहेत, ते आजारपणाच्या जामिनावर आहेत. छगन भुजबळ हे निर्दोष मुक्त झालेले नाहीत. मग भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळ त्यांच्या मंत्रिमंडळात कसे चालतात? ज्या हसन मुश्रीफवर सारखे तुम्ही आरोप केले, जे हसन मुश्रीफ बेलसाठी पळत होते जून महिन्यापर्यंत, ज्या हसन मुश्रीफांच्याकडं 10 वेळा ईडी 10 वेळा इन्कम टॅक्स गेल्या, किरीट सोमय्या वारंवार त्यांच्यावर आरोप करत होते, ते हसन मुश्रीफ आता तुम्हाला मंत्रिमंडळात कसे चालतात? ज्या अजितदादांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी 2012-13 मध्ये आरोप केले सिंचन घोटाळ्याचे 70,000 कोटीचे, एमएससी बँक घोटाळ्याचा आरोप केला आणि भाषणामध्ये सांगितलं की एकनाथ खडसेंच्या भाषेत जर आमची सत्ता आली तर अजितदादा जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग. ठीक आहे. ते अजितदादा सोबत तुम्ही पहाटे एकदा शपथ घेतली. आमदार दिलीप लांडे आहेत आपल्यासोबत शिंदे गटाचे. दिलीप लांडेजी, या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की शिंदे गटाची कोंडी होते असं नाही वाटत? कारण बऱ्याच मुद्द्यांवरनं तुम्ही जे शिवसेना मुख्य पक्षाशी फारकत घेऊन तुमचा वेगळा गट स्थापन केला, सत्तेमध्ये आलात तुम्ही, त्याच्यामध्ये अनेक कारणं होती, त्यामध्ये हे सुद्धा एक कारण होतं. शिवसेना मुख्य पक्ष म्हणजेच आम्ही लोक आहोत आणि आम्ही ज्या तत्वासाठी शिवसेना भाजप युतीचं सरकार पुन्हा स्थापन केलं ते तत्व सोडून आम्ही कुठे जाणार नाही. त्या तत्वाशी आम्ही बांधील आहोत आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे कुठलेही ज्याच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत अशा लोकांबरोबर सरकारमध्ये तडजोड केली जाणार नाही. अशा पद्धतीचं ठाम मत आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही आमच्या तत्वापासून कुठे दूर जाणार नाहीत. दिलीप लांडेजी, तुमची भावना मी समजू शकते, मात्र कालचं पत्र जर आपण व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी कुठेही आपला स्टँड कळवलेला नाहीये, आपली सूचना दिलीये की अशा प्रकारे करणं योग्य होणार नाही, हे बरं दिसणार नाही, हे असं करून केलेलं चांगलं नाही, ह्या सूचना आहेत. त्यांनी आपला स्टान्स नाही कळवलाय की नवाब मलिक आले तर आम्हाला तुम्ही सत्तेत चालणार नाही, किंवा नवाब मलिक आलेला आम्हाला आवडणार नाही, त्यांना दूर करावं, असं थेट स्टँड त्यांनी कळवलेलं नाहीये. ह्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. हे चालणार आहे का? आदरणीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय की त्याच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत. अशा व्यक्तींना, अशा लोकप्रतिनिधींना सरकारमध्ये घेतलं जाणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत प्रमोद चुंचुवार सर आहेत, पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. प्रमोदजी, या सगळ्यामध्ये भाजपची राजकीय गणितं काय असू शकतात? कारण त्यांना नवाब मलिकांना दूरही करायचं नाहीये आणि आम्ही त्यांना जवळ घेतलंय असंही दाखवायचं नाही, असं एकंदरीत चित्र दिसतंय. काही प्रमाणात नक्कीच तसं चित्र आहे.
कारण नवाब मलिकांना दूर करणं हे राष्ट्रवादीला आवडणार नाही, कारण अजित पवारांना. कारण आपल्याला जर कल्पना असेल तर 2019 साली जेव्हा हे सरकार बनलं तेव्हा या सगळ्या चर्चेमध्ये आक्रमक भूमिका नवाब मलिकच शिवसेनेसोबत युती करण्याच्या बाजूने मांडत होते आणि एक मुस्लिम नेता शिवसेनेसोबत जाण्याचं समर्थन करत होता. याच्याने एक सँक्टिटी त्याला प्राप्त झाली होती. तशीच काँग्रेसमध्ये पण हुसेन दलवाई असेल, दिल्लीतले अहमद पटेल असेल, यांनी जेव्हा शिवसेनेला सोबत घेण्याच्या बाजूने भूमिका मांडली तेव्हा युतीतले अडथळे दूर झाले होते. आता अशी एक व्यक्ती ज्याच्या कुर्ल्या आणि परिसरात ताकद आहे, जो या राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा अध्यक्ष होता, ज्याने आक्रमक आंदोलन करून त्या काळातल्या सत्ताधारी शिवसेनेला पण अडचणीत आणलं होतं, अशी व्यक्ती जर मुंबईमध्ये अजित पवारांच्या सोबत असेल तर राष्ट्रवादीचा नक्कीच फायदा होणार असं त्यांचं गणित असू शकतं. आणि त्या जर भाजपचा खरंच विरोध असता मुळात, तर जेव्हा राष्ट्रवादीच्या वतीने पहिल्यांदा शिष्टमंडळ नवाब मलिकांच्या घरी भेटायला गेलं तेव्हा विरोध करायला पाहिजे होता की तुम्ही त्यांना सोबत घेऊ नका. आता ते गृहमंत्री आहे, त्यामुळे त्यांनी नवाब मलिकांनी यांच्या बाजूने शपथपत्र दिलं आहे की मी सोबत आहे, याची माहिती नक्कीच गृहमंत्र्याला असेल. ज्या अर्थी शपथपत्र दिलं त्या अर्थी विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते यांच्याच बाकावर बसणार आहेत, हे तर स्वयंस्पष्टच आहे. याच्यासाठी काही वेगळा नियम करायची गरज नाही. असं असतानाही कधीही फडणवीसांनी किंवा भाजपनी त्यांना सोबत बसण्याला विरोध केला नाही. दुपारी विधान परिषदेमध्ये जेव्हा अंबादास दानवेंनी हा मुद्दा मांडला तेव्हा सुद्धा फडणवीसांनी हे सांगितलं की तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला नव्हता, तेव्हा तुम्ही मांडीला लावून बसला होतात, म्हणजे तेव्हा सुद्धा नवाब मलिकांना आम्ही घेतो ते बरोबर आहे असंच त्यांनी सांगितलं. पण जेव्हा समाज माध्यमामध्ये आणि पब्लिकमध्ये रिएक्शन आली तेव्हा मात्र घुमजाव केलं आणि आपली कातडी बचवण्याचा, म्हणजे हा सगळा संधी साधूपणाचा हा सगळा प्रकार आहे आणि त्या प्रकारातून हे सगळं घेतलेलं आहे. नवाब मलिक अडचणीचे ठरतायत असं लक्षात आल्यानंतर झटकून दिलेलं आहे. बरं, अवधूत वाघजी, हाच माझा प्रश्न आहे की नवाब मलिक हे विंटर सेशनला येणार हे स्पष्ट चित्र आधी कोणाला माहिती नसेल अशातला भाग असू शकत नाही इथे, कारण त्यांच्या स्वागताला नेते गेलेले आपण बघितलेले आहेत. दुसरी गोष्ट, ज्या ॲफिडेव्हिटचा उल्लेख झाला ते ॲफिडेव्हिट जर आधीपासून माहिती असेल तर नवाब मलिक कुठच्या बाकावर बसणार याचीही कल्पना आली असेल. म्हटल्यानंतर जाहीरपणे आपल्या मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसाला अशा प्रकारे पत्र लिहिणं नेमकं सिद्ध काय करायचं भाजपला? सर्वप्रथम आपण मामा लांडेंना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो. असं आहे की हे जे सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, त्याचं नेतृत्व आज शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करीत आहेत. त्यामुळे एकनाथजी शिंदेच्या समोर पत्र लिहित असताना आपण उपमुख्यमंत्री म्हणून फक्त सूचना मांडू शकतो. अधिकारवाणीने एखादा निर्णय घेऊन ही आमची भूमिका आहे असं करू शकत नाही. याला राजशिष्टाचार असं म्हणतात. आणि देवेंद्रजींनी मान्य, एकनाथ शिंदेना विश्वासात घेऊन मग का पत्र लिहिलं नाही? त्यांची सही असू शकली असती पत्रावरती. देवेंद्रजींच्या पत्रावर एकनाथ शिंदेची सही कशी असू शकेल? सत्तेमध्ये साथीदार आहात ना, मांडीला मांडी लावून बसतोय आम्ही म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हाऊस मध्ये सांगितलं ना, मग एकटा निर्णय कसा काय घ्यायचा? शिंदेना सोबत घेऊन घेतला असता निर्णय. उगाच काहीतरी नाही. देवेंद्रजींच्या पत्रावर फक्त देवेंद्रजींची सही असणार. देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलंय ते प्रोटोकॉल नुसार एका मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहावं, जसं पत्र लिहावं तसं मान मर्यादा आणि प्रोटोकॉल लिहून केलेले. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता तुम्ही जे म्हणालात की ॲफिडेव्हिट, अशी अनेक ॲफिडेव्हिट्स राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी दिली आणि ती ॲफिडेव्हिट्स देऊन सुद्धा आज ते लोक शरद पवार गटामध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे ते ॲफिडेव्हिट जी आहेत ती किती कायदेशीर आहेत, किती बेकायदेशीर आहेत याचा निर्णय शेवटी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामधल्या ह्या सुनावणीमध्ये सिद्ध होणार आहे. आणि आताही आजपर्यंत सुद्धा अजितदादा गटाने आपल्या बरोबर कोण आहेत याची संपूर्ण जाहीर यादी जाहीर केलेली नाही. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत नाही तोपर्यंत केवळ ऐकीव बातमींवर आपण ऍक्शन घेणं हे मॅच्युअर्ड पॉलिटिक्स नसतं. त्यामुळे काल ज्यावेळी नवाब मलिक येऊन सत्ताधारी पक्षावर बसले त्यावेळी आम्ही आवाज उठवला, योग्य वेळी आवाज उठवला, योग्य कारणासाठी आवाज उठवला आणि जनतेच्या मनामध्ये जो रोष होता त्याला देवेंद्रजींनी वाचा फोडली. त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन. ठीक आहे. सकाळी सत्ताधारी बाकांवर येऊन बसलेल्या माणसाच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दलची नाराजी जर संध्याकाळी व्यक्त होत असेल तर ही योग्य वेळ तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, तुमचं मत असू शकतं ते. सुनील प्रभूजी काय म्हणाले यावर? हे महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतात. आज मला सांगा की
बोला तुमचा आज मला आवाज सांगा येतोय. आपण की देवा दानवे यांनी, आता येतोय का हो येतोय आवाज, बोला. आवाज येतोय का माझा? महाराष्ट्र जनतेला बीजेपीची ही मंडळी मूर्ख समजतात, हे त्याला ग्राह्य मानतात. अहो सकाळी दानवे यांनी जेव्हा विधान परिषदेमध्ये हा बुरका फाडला तेव्हा देवेंद्रजी होते, ते म्हणाले अहो तुम्ही यांना मंत्रिपदावरून का दूर नाही केलं, आतमध्ये गेलात तर. त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि संध्याकाळी त्यांना शांतपणा सुचला. अहो माध्यमांमध्ये जेव्हा टीका झाली, लोकांमध्ये जेव्हा विपरीत अशा चर्चा होऊ लागल्या, तेव्हा बीजेपीला शहाणपण सुचलं की आपण हे पत्र काढायला पाहिजे. आणि जर हिंमत आहे आणि राष्ट्रप्रेमासाठी जे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षावर गेले ना, आणि त्यांना जर वाटतं की नवाब मलिक यांना अतिरेकी त्याच्यावरती कारवाई झालेली आहे, पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलेली आहे, ते प्रखर राष्ट्रवादी आहेत ना, मग अजितदादांबरोबर त्यांचं ॲफिडेव्हिट जर सरकारला दिलं असेल स्थापन करताना, तर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रप्रेम दाखवून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. मला स्पष्ट असं म्हणायचं आहे. जर आपण दिलीप लांडेंना विचारूया. दिलीप लांडेंना विचारूया. एकनाथ शिंदे ते प्रखर राष्ट्रवादी आहेत, आपण दिलीप हिंदुत्ववादी लांडेंना आहेत, विचारूया. घ्या राजीनामा. दिलीप लांडेजी, मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, हे पत्र लिहिताना एकत्रित पत्र गेलं असतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं? नाही, आदरणीय सुनील प्रभूजी मोठ्या आवाजात बोलतायत. सुनील प्रभूजी, आपल्या खाली किती अंधार आहे हे पहिलं पहा. ते नवाब मलिकला आम्ही कोकणात सरकारमध्ये घेतलं नाहीये. नवाब मलिकला सरकारमध्ये घेऊन तुम्हीच फिरत होता. काँग्रेसच्या लोकांना डोक्यावरती घेऊन तुम्हीच फिरत होता. ज्या लोकांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्या लोकांना तुम्ही घेऊन फिरताय. सत्तेसाठी किती लाचार झालोत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमचं स्पष्ट मत आहे, जो देशाच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळं आम्हाला ते निष्ठा शिकवू नका. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, ते हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आम्ही लढत राहणार. मी ज्यावेळी काल हाऊसमध्ये त्या सभागृहात बोलत होतो, साक्षी देत असताना ज्यावेळी मी आदरणीय शिवसेना प्रमुख बोललो, त्यावेळी तुम्ही हसत होता. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर पण मजाक वाटते. या तुमच्या श्रद्धा आहेत, तुम्ही आम्हाला शिकवता. नाही असं बाळासाहेबांचा आणि साक्षीचा प्रश्न कुठे येतोय? विषय कुठच्याकडे येत आहे? तुम्ही जर राष्ट्रवादी आहात, तुम्ही प्रखर राष्ट्रभक्ती मानता, तर एकनाथ शिंदेना यासाठी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे. आमच्यावर बसलेत. हिंदुत्ववादी लोकांबरोबर जर समझोता करणार असेल तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करल. हे आदरणीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे. तुम्ही सत्तेसाठी, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही लाचारी केलेत आणि मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही काँग्रेस बरोबर युती केलीत. हे विचार विचारलात का तुम्ही? आज आम्हाला शिकवता तुम्ही विचार. आम्ही नवाब मलिकला सरकारमध्ये घेणार नाहीये. आमचं ते ठाम मत आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारावरती आम्ही ठाम आहोत. आम्ही आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि हे विचारच आम्ही घेऊन चालणार आहोत. तुम्ही हिंदुत्व विसरलात, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात, त्यामुळे तुम्ही आम्हाला विचार शिकवायची गरज नाही. ठीक आहे, विचारांचं लक्षात आलं. दिलीप लांडेजी, तो मुद्दा जो होता की पत्र लिहायच्या वेळी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवा होता, असं अजूनही वाटतं का की मुख्यमंत्र्यांची सही असती त्या पत्रावर? काल फडणवीसांचं जे पत्र होतं त्यावर कमाल आहे. मुख्यमंत्र्यांना विश्वासात काय घ्यायचंय? मुख्यमंत्र्यांना ते पत्र पाहिलेलं आहे, त्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सही नाहीये. वैयक्तिक पत्रावर काय 10 जणांच्या सह्या असतात का? आपण पत्रकार म्हणून काही प्रश्न विचारता हो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं जर एकत्र स्टेटमेंट गेलं असतं तर काय बिघडलं असतं? मांडीला मांडी लावून बसतो म्हणून सभागृहातच सांगितलंय ना भाजपने. लेटर म्हणू नका. अजून वजन आलं असतं पत्राला त्या. आणि तुम्ही जसं म्हणताय की उपमुख्यमंत्री म्हणून सूचना करू शकतात, मुख्यमंत्र्यांची सूचना असती तर अजून वजन आलं असतं त्याला. बिघडलं काय? दिलीप लांडेजी बोला. मला विचारलंय? हो दिलीप लांडेजी बोला. नाही, मुख्यमंत्र्यांनी आपलं मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत आहे. उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र सरांचं पण स्पष्ट मत आहे की ज्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे अशा लोकप्रतिनिधींना सरकारमध्ये घेतलं जाणार नाहीये. आणि ते ठाम विचार आहेत. पहिलं राष्ट्रप्रेम असेल, त्याच्यानंतरच सरकार असेल, त्याच्यानंतरच पक्ष असेल.
त्यामुळं राष्ट्रप्रेमाच्या बद्दल कुठेही तडजोड केली जाणार नाहीये. ठीक आहे. बाळासाहेबांच्या विचाराबद्दल कुठेही तडजोड केली जाणार नाहीये. बर. ज्यांनी केली होती त्यांना ते लखलाभ आहे, आम्ही करणार नाही. मेहबूब शेखजी या स्टँडवर मुळात असं आहे की राष्ट्रप्रेमाची राष्ट्रभक्तीची जी भाषा शिंदे गटाचे आणि भाजपाचे प्रवक्ते करतायत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की 2019ला इंडिया टुडेला अमित शहा साहेबांनी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चीचे पत्नी इजरा इक्बाल मिर्चीकडनं जमीन घेतली. तिथं अगोदर काय व्यवसाय चालत होता इक्बाल मिर्चीचा हे सगळ्या मुंबईकराला माहिती आहे. आणि तो इक्बाल मिर्ची कोण आहे, तर तो राईट हँड मॅन ऑफ मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिम. ज्या दाऊद इब्राहिमचा राईट हँड इक्बाल मिर्चीची पत्नीकडनं ज्यांनी करार केला असं देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय. त्या प्रफुल्ल पटेल हे एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून तिथं बसतात. हे त्यांना चालतं का? मग हे देशभक्ती कोणती यांची? बर. ते प्रफुल्ल पटेल, ज्या प्रफुल्ल पटेलांच्यावर देशाच्या गृहमंत्र्यांनी गंभीर आरोप केलेत, त्या प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत आता ह्यांचं काय म्हणणं आहे? इक्बाल मिर्ची कोण आहे हे आम्ही सांगितलं नाही, हे देशाच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या जनतेसमोर आणलंय. मग ते प्रफुल्ल पटेल आता तुमच्या एनडीएच्या बैठकीत बसतायत, तर त्याच्या संदर्भात देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी कधी पत्र लिहिणार आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला? तो पण दाऊद इब्राहिमशी संबंधित माणूस आहे ना इक्बाल मिर्ची. आणि प्रफुल्ल पटेलांची तिथं लिंक आहे, त्याच्या संदर्भात कधी पत्र लिहिणार आहेत? आणि मुळात पत्र लिहायची गरज काय हो? तुम्ही रोज शेजारी बाकावर बसता, तुम्ही हे कानात सांगू शकता, फोनवर सांगू शकता. पत्र लिहून महाराष्ट्राच्या जनतेला देखावा करायचा ज्या वेळेला तुमच्यावर टीका व्हायला लागली, त्यावेळेला पत्र लिहून देखावा करण्यापेक्षा तुम्ही अगोदर सांगू शकत होते. आणि महाराष्ट्राला माहितीये ना की भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलं, भारतीय जनता पार्टीला मॅनेज झालं की लोक आत गेलेली लोक जमिनीवर बाहेर. ठीक आहे, ठीक आहे. चुंचुवार सर, यामध्ये एक माझा मगाशी जो मुद्दा, बऱ्याच जणांनी त्या प्रश्नाला काहीशी बगल दिलेली आहे. या सगळ्यामध्ये शिंदे गटाचं स्थान काय? या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये कालपासून ज्या घटना घडतात आहे, शिंदे गटाला ग्राह्य धरलं जात आहे भाजपकडनं, मोठ्या भावाकडनं? अर्थातच गृहीत धरण्यात आलेलं आहे आणि कल्पना आहे त्यांना की अर्थात हे भाजपच्याच पाठिंबावर असलेलं सरकार आहे. अवधूत वाघ साहेब भले म्हणत असतील की एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परंतु आणि 2 उपमुख्यमंत्री जेव्हा आजूबाजूला बसतात, चर्चा करतात, खरं तर या विषयावर कोणी पत्र नव्हतं लिहिलं. नवाब मलिकांनी काही जाहीर पत्र नव्हतं लिहिलं की मला इथे बसू द्या, किंवा राष्ट्रवादींनी असं काही जाहीर पत्र दिलं नव्हतं की नवाब मलिक तुम्ही आमच्यासोबत बसा. असं असताना राष्ट्रवादीच्या सोबत नवाब मलिकांनी बसू नये असं जाहीर पत्र फडणवीसांना का लिहावं लागलं? कारण आजपर्यंत जे काही आपण नैतिकतेचे दावे केले, देशभक्तीचे दावे केले, त्याच्यावरून ते आपल्यावरच उलटले. आणि कालपर्यंत ज्या नवाब मलिकांना आपण देशभक्त, देशविरोधी म्हणत होतो, देशद्रोही म्हणत होतो आणि स्वतःला देशभक्त सांगत होतो, ते प्रकरण आपल्या अंगलट येत आहे म्हटल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता केल्याशिवाय, जाहीर पत्राद्वारे आम्ही आमचा काही संबंध नाही असं करून हात झटकण्याचा हा प्रयत्न होता. जर अशा प्रकरणात जर एकनाथ शिंदेंना विचारलं असतं तर कदाचित एकनाथ शिंदेंनी पण सहमती दिली असती. तर मग ते क्रेडिट मग एकट्या भाजपला नसतं मिळालं की आम्ही नवाब मलिकांना विरोध केला, आम्ही कसं देशभक्त विरोधी आहे. मग थोडं क्रेडिट शिवसेनेकडे गेलं असतं, शिंदे सेनेकडे पण गेलं असतं. पण ते सगळं क्रेडिट जे आहे, आम्हीच एक देशभक्त आहोत आणि आम्हाला देशाची काळजी आहे, हा दाखवण्याचा हा सगळा प्रकार होता. तर हा प्रकार कुठे तर कुठे अंगलट आलेला आहे. जर आपण इतकेच विरोधात आहात या सगळ्या प्रकाराच्या, तर संजय राठोड यांच्यावर किती गंभीर आरोप होते, त्यांच्याविरुद्ध भाजपने किती आक्रमक आंदोलन केले होते, ते संजय राठोड आज मंत्री का आहेत याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. अजित पवारांच्या विरुद्ध बैलगाडी भरून औरंगाबादमध्ये विनोद तावडे आणि भाजपचे नेते फडणवीस साहेब हे सगळ्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्या विरुद्ध सिंचन घोटाळ्याचे पुरावे नेऊन दिले होते. त्याचं काय झालं? मग तेच पवार आज तुमच्यासोबत कसे मांडीला मांडी लावून आहे, ज्यांच्यावर स्वतः पंतप्रधान 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करतात. आणि प्रफुल्ल पटेलावर ईडीने कारवाई केलेली आहे. जे वरळीचं सीजे हाऊस आहे त्याचे 4 मजले ईडीने ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यात आरोप काय आहे की दाऊद इब्राहिमच्या सहकार्यासोबत मनी लॉन्ड्रिंग केली आहे. आता दाऊद इब्राहिमच्या सहकार्यासोबत मनी लॉन्ड्रिंग केली म्हणजे हा पैसा कोणाकडे गेला? अल्टिमेटली दाऊदकडे गेला. आणि दाऊद तर देशविरोधी कारवाई करताय. याचा अर्थ देशविरोधी कारवाई करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी पैसे दाऊदला पुरवले असं सुद्धा अर्थ होतो. नाही, अगदी अगदी हाच न्याय आहे की जर नवाब मलिक ज्यांच्यावरती ज्या इंटेन्सिटीचे आरोप आहेत आणि त्यांची केस कोर्टात गेलेली आहे म्हणून त्या संपूर्ण प्रकरणाला काळा रंग द्यायचा आणि प्रफुल्ल
पटेल यांच्यावरती जे आरोप आहेत ती केस अजून कोर्टात गेलेली नाही म्हणून त्या पांढऱ्या रंगाने रंगवायचं त्या प्रकरणाला, हा न्याय कुठचा झाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. दुसरी गोष्ट, अजित पवार, भावना गवळी, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ यासारख्या अनेक नेत्यांवरती आज भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना हा भ्रष्टाचार कुठून होतोय तर जनतेने पै गोळा करून केलेला जो कररूपी पैसा आहे त्या पैशांचा हा भ्रष्टाचार झालेला आहे. मग याला राष्ट्रद्रोह का म्हणू नये? आणि जर असे राष्ट्रद्रोह असतील आणि जो न्याय आरोपांमुळे नवाब मलिकांना लावला असेल तो इतर नेत्यांना का लावला जाऊ नये, हाही प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला अजूनही इतक्या वर्षात मिळालेलं नाहीये. हे दुर्दैव म्हणायला हवं. राजकारण हे आपल्या जागी असतं, मात्र ते राजकारण कुठल्या पातळीपर्यंत थांबवायचं, बॉटम लाईन काय आहे ही रेषा सुद्धा कुठेतरी आखणं हे या क्षणाला गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच संपलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.